विवाहितेला दुकानात पटवली, रंगपंचमीला रंग लावून शरीर संबंधात ठेवायला गेला आणि जीवाला मुकला. पुढं घडलं भयंकर. राहुलचे कपड्याचे दुकान होते. त्या दुकानात गावातील अनेक लोक येत असल्यामुळे त्यांच्याशी त्याची ओळख होत होते. यामध्ये एक विवाहिता होती. राहुलला तिची भूल पडली. तिने त्याला प्रतिसाद दिला आणि त्या दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. हे प्रकरण तिचा पती ओमच्या कानावर गेले तेव्हा ओमने दोघांना चांगलाच दम दिला. तिने राहुलचा नाद सोडला आणि पती आणि मुलांच्यासह दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहू लागली. पती राहुलला तिची आठवण येतच होती. होळीला तिला रंग लावण्यासाठी तो तिच्या घराजवळ पोहोचला. हे पाहून ओमने राहुलला दारू पिण्यासाठी नेले. पुढे जे घडलं ते दोघांच्याही आयुष्याची वाताहत करणारेच होते. अनैतिक संबंधामुळे किती आयुष्य बर्बाद होतात याचा नमुना दाखवणारी ही धक्कादायक घटना आहे. ही घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राहुल खुशाल बाजड, वय वर्ष 27, हा आपल्या आईसह मामाच्या गावामध्ये जांब आढाव, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथे राहत होता. जांब येथून 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केनवड येथे राहुलचे आपलं कलेक्शन नावाचे कपड्याचं दुकान होतं. दरम्यान राहुलची ओळख कपड्याच्या दुकानातच ओमची पत्नी आकांक्षासोबत झाली होती. 1-2 भेटीमध्ये मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. नंतर मोबाईलवर बोलणे होऊ लागले. विवाहित आणि 2 अपत्यांची आई असलेली आकांक्षा अविवाहित राहुलच्या प्रेमात पडली. दोघांचे बोलणे, भेटीगाठी आता नेहमीच्याच झाल्या होत्या. त्यांच्या भेटीगाठी चोरीछुपे सुरू असल्या तरी अशा गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत. ही बातमीसुद्धा ओमच्या कानावर गेलीच. त्यामुळे त्याची पत्नी तसेच राहुलसोबतही वादविवाद झाले. ओमने राहुलच्या विरोधात तर राहुलने ओमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या. पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दोघांच्यामध्ये कमालीचे वैर निर्माण झाले. शेवटी आकांक्षाला झालेल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि पतीची माफी मागून आता चूक होणार नाही अशी ग्वाही देऊन ती परत आपल्या संसाराला लागली. ओमच्या कुटुंबातील बाकी लोकांची नाराजी ओढवत ओमने मोठ्या मनाने पत्नीला माफ केले. मात्र घरातील मोठे नाराज झाल्याने आणि नेहमीची कटकट नको म्हणून ओम याने गाव सोडून पत्नी आणि मुलांना घेऊन मेहकर गाठले. तेथे शुभम बारजवळ खोली करून तो कुटुंबासह राहत होता. चरितार्थ चालवण्यासाठी एका फार्मा कंपनीमध्ये नोकरी करत होता. राहुलला त्याच्या नातेवाईकांनी समजावून सांगितल्याने तो सुद्धा आता झाले गेले विसरला असावा असे सर्वांनाच वाटले. मात्र दिनांक 3 मार्चला धुळवडीच्या दिवशी एका बारमध्ये राहुल त्याचा मित्र ज्ञानेश्वर सोबत दारू पित असताना त्याला अचानक आकांक्षाची आठवण झाली. आज धुळवडीचा दिवस, तिला कलर लावायलाच हवा म्हणून तो ज्ञानेश्वरला घेऊन दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान मेहकरमध्ये आला. शुभम बारजवळ ओमची खोली असल्याचे राहुलला माहिती होते. तो खोलीजवळ काही अंतरावर तोंडाला रुमाल लावून थांबलेला होता. काही वेळात तेथे ओम आला. त्याने दुरूनच राहुलला ओळखले आणि राहुलजवळ जाऊन त्याला, तू तोंडाचा रुमाल काढ, तुला मी ओळखले आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आपण थोडी घेऊ आणि निवांत बसू असे तो राहुलला म्हणाला. बारमधून बियर आणि विस्की घेऊन ते तिघे निघाले. राहुल आणि ज्ञानेश्वर एका गाडीवर तर ओम त्याच्या गाडीवर होता. जवळच एक मैदान होते पण तिथे मुले क्रिकेट खेळत असल्याने ओम MIDC परिसराकडे निघाला. तिथे एका झाडाखाली ते बसले. गप्पा करत त्यांनी काही पेग घशाखाली उतरवले. मग ओमचा आवाज वाढल्यामुळे ज्ञानेश्वर घाबरला. तो राहुलला लगेच इथून चल असे म्हणू लागला. त्यावर ओमने त्याला, तू राहुलची गाडी घेऊन पुढे चल, मी त्याला गावी सोडतो असे म्हणताच ज्ञानेश्वर तिथून निघाला. आता ओम आणि राहुल दोघेच तिथे होते. ओम त्याला म्हणाला, तू माझ्या पत्नीचा नाद सोड, तुला खूप वेळा समजावून सांगितले पण तुला का समजत नाही? तुला ती एवढीच आवडत असेल तर तिच्यासोबत लग्न कर, माझी मुलेही तू सांभाळ अशी ऑफरच राहुलला दिली. मात्र त्यावर लग्नाचा विषय राहू दे, फक्त आज तिला रंग लावू दे असे राहुल म्हणाला. हे ऐकून ओमचे डोके भडकले. त्याने राहुलच्या कानफाडात मारले. राहुलनेही त्याला प्रत्युत्तर देत हल्ला केला. दोघांची हाणामारी सुरू झाली. ओमने जवळचा वजनदार दगड राहुलच्या डोक्यात घातला. एका फटक्यात राहुल जमिनीवर रक्ताच्या थरोळ्यात पडला आणि गतप्राण झाला. त्या निर्मनुष्य ठिकाणी हा प्रकार कोणीच बघितला नव्हता. ओम तिथून सरळ आपल्या खोलीवर आला
आणि पत्नी आणि मुलांना घेऊन केनवडला निघून गेला. इकडे राहुल घरी आला नाही म्हणून त्याची आई चिंतेमध्ये पडली. तिने आपल्या भावाला राहुलला फोन उचलत नसल्याचे सांगितल्यामुळे राहुलची शोधाशोध सुरू झाली. दुसऱ्या दिवशी बुधवारी दिनांक 4 मार्च 2026 रोजी सकाळचे 8:30 वाजले होते. मेहकर पोलिसांना माहिती मिळाली की जामखेड रोड MIDC परिसरामध्ये झाडाखाली एका तरुणाचा मृतदेह पडलेला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत फॉरेन्सिक टीम आणि शोध पथकाला पाचारण करत शिवाय वरिष्ठांना कल्पना देत ठाणेदार व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अवचार आपल्या सहकार्यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता मृतकाचा चेहरा ठेचलेला होता. डोक्याखाली रक्ताचे थराळे होते. अंगावर मारहाणीच्या जखमाही दिसत असल्याने हा खून असल्याचा संशय पोलिसांना प्रथम दर्शनीच कळलेला होता. घटनास्थळी काही नागरिकांनी हा मृतदेह राहुल बाजळ वय वर्ष 27 राहणार जाम जिल्हा वाशिम याचा असल्याचे पोलिसांना सांगितले. मृतकाबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तो दिनांक 3 मार्च रोजी दुपारी मेहकर शहरामध्ये असणाऱ्या ओम केनवडकर याच्यासोबत असल्याचे पोलिसांना समजून आले. घटनास्थळ पंचनामा आणि इतर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह विच्छेदनासाठी मेहकर रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन झाल्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये राहुल याच्यावर त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांच्याकडून प्राप्त माहिती आणि आधुनिक प्रणालीची मदत घेत पोलिसांचा ओम केनवडकर याच्यावर संशय बळावला. पोलिसांच्या एका पथकाने ओमचा माग काढत त्याला काही तासांच्या आतच ताब्यात घेतले. सुरुवातीला मी काहीच केले नाही अशी कॅसेट वाजवणाऱ्या ओमला पोलिसांनी आपल्या पद्धतीने हाताळल्यावर आपणच राहुलचा खून केल्याचे कबूल केले. त्याने सगळा घटनाक्रम कथन केला. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी आरोपी ओम शामराव केनवडकर वय वर्ष 35 याच्यावर आरोप क्रमांक 158/26 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी ओम न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. न्यायालय आरोपीला काय सजा देईल ते येणाऱ्या काळामध्ये समजेलच. मात्र जेव्हा आपले पाऊल वाकडे पडते तेव्हा ते विनाशाकडे घेऊन जाते. ही घटना त्याचे ताजे उदाहरण आहे. या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अवचार, संदीप बिरांजे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, कांचन जारवाल आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत.